असावरी असावरी जरा पाणी. लक्षातच नाही आलं ती तिथे आहे नाही का. आता रडायला काय झालंय आजोबा? आधी चूक करायची आणि मग मी तुम्हाला आधीच सांगत होतो ना. हो माझी आई आहे ती तुमची सून आहे. असं घाईघाईत लग्न करून पाठवायची काय गरज होती हो तिला? तिला पण काय माहिती काय हौस होती नवीन नाती जोडायची. काय या घरात काय प्रॉब्लेम होता तिला? हे बघा आजोबा असं रडून आता आई परत येणार नाहीये. आता भोगा. तिच्याशिवाय जगायची सवय करून घ्या. जाऊ दे मी पण कशाला बोलतोय. अरे अरे असू दे. तुम्ही दोघे होतात म्हणून तर सगळं पार पडलं. हो ना असावरी? हो अगदी खरं आहे काका. चला मी तुम्हाला सगळ्यांना घर दाखवतो. अरे मागे एकदा आलो होतो तेव्हा बघितलंय तुझं घर. आम्ही इथेच बसतो. असावरी तुझं घर मात्र खूप मोठं आणि छान आहे. अभिजित एकटा राहून सुद्धा खूप छान ठेवले त्यांनी. जाऊन बघून ये. तुला काय हवंय का? अहो नाही म्हणजे बाबांना आपण कळवलंच नाही ना. आपण पोहोचलो ते फोनची वाट बघत असतील बिचारे. मला जरा त्यांना कळवायचं होतं. तुमचा फोन देता का मला 1 मिनिट? खरं तर गिफ्ट मी तुला नंतर देणार होतो पण ही वेळ जास्त योग्य आहे नाही का? बस. अहो पण बस बस. हे तुझं गिफ्ट. अहो काय हे सगळं? सांग. हे तुझं एटीएम कार्ड, हे तुझं पासबुक, हे प्रॉपर्टीचे पेपर्स. आजपासून जे जे माझं आहे ते तुझं सुद्धा आहे. अहो पण कशाला एवढं सगळं? आणि आता हे उघडून बघ. काय आहे? बघ ना. अगो बाई नवा मोबाईल. याआधी बरेचदा तुझ्याकडे फोन नाही म्हणून मला तुझ्याशी बोलता आलं नव्हतं ना. आता तसं होणार नाही. तुला हवं तेव्हा तू कोणाशी बोलू शकशील आणि मुख्य म्हणजे मला हवं तेव्हा मी तुझ्याशी बोलू शकेन. वा भाई लेटेस्ट स्मार्टफोन आहे हा. एकदम मस्त आहे. अहो कशाला एवढा खर्च केला? यापुढे मी नाहीच करणार आहे. यापुढे स्वतःसाठी तुला स्वतः खर्च करायचा आहे. हे तुझं एटीएम कार्ड. दर महिन्याला अभिज किचनच्या अकाउंट मधून अर्धा प्रॉफिट तुझ्या अकाउंटला जमा होईल. हे पैसे तू हवे तसे खर्च करू शकतेस. हो अहो हे सगळं कशासाठी? मला काही लागलं तर तुम्ही आहातच ना बरोबर. मी असलो किंवा नसलो तरी कोणाकडे पैसे तुला मागायची गरज नाही. हे पैसे तू हवे तसे खर्च करू शकतेस. आणि हो या पैशाचा हिशोब तुला कोणालाही द्यायचा नाही. आणि हे पेपर्स, या पेपर्सवर तू सह्या केल्यास की माझ्या प्रॉपर्टीतल्या अर्ध्या प्रॉपर्टीवर तुझाही हक्क असेल. अहो खरंच या सगळ्याची काही गरज नाहीये हो. हे पैसे प्रॉपर्टी हे कार्ड हे मला जमणार नाही. आणि त्याहीपेक्षा मला हे सगळं पटतही नाहीये. खरं सांगू का नात्यांमध्ये ना पैसा प्रॉपर्टी व्यवहार या गोष्टी आणूच नाहीत. करेक्ट.
नात्यामध्ये हिशोब आणि पैसा येऊ नये म्हणूनच करतोय मी हे सगळं. नवीन लग्न झालेल्या जोडपाला सगळे आशीर्वाद देतात, सुखाने संसार करा. मला आनंदाने संसार करायचा आहे. म्हणजे सुख हे मानण्यावर असतं. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, त्या परिस्थितीनुसार बदलतात. सुख हे बाहेरून आत जाणवतं. आनंद मनातून आतून जन्माला येतो आणि बाहेर पसरतो, सगळ्यांना आनंदी करतो. सुखात कुठेतरी तडजोड असते, व्यवहार असतो. म्हणूनच कदाचित सुखाने संसार करा आला असावं. आनंदाने संसार करा असं का कोणी म्हणत नाही, कारण आनंदात व्यवहार नसतो. आपल्या संसारातही तो नसेल. एकमेकांबद्दलची काळजी असेल, पण नवरा बायकोच्या नात्यातलं कर्तव्य म्हणून हे कर ते कर ही सक्ती नसेल. तुझं स्वातंत्र्य, तुझा स्वाभिमान आणि तुझा आनंद या गोष्टी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या असतील. सर खरंच आई खूप लकी आहेत. त्यांचा इतका विचार आजवर कुणीच केलेला नाहीये. नाही शुभ्रा, मी जास्त लकी आहे. तुम्ही सगळे असलेलं स्वतःचं घर सोडून ती या एकाकी घरात फक्त माझ्यासाठी आली. आणि मी तर तिला फक्त तिचा अधिकार देतो. ए शुभ्रा, तू तरी सांग ना यांना, हे सगळं नको ग. आई काय हरकत आहे. ठीक. आता तरी बाबांना फोन करू का? द्या ना तुमचा फोन मला. तुझ्या नवीन फोनवरून लाव की. अहो पण हा कसा वापरायचा मला माहित नाही हो. म्हणजे हा सुरू कसा करायचा? सोपं आहे. त्या फोन मध्ये तू असं नुसतं बघितलंस ना, तुझा फोन सुरू होईल. आणि हो, घरच्यांचे सगळ्यांचे नंबर्स मी त्यात फीड केले. हॅलो बाबा. बोल असावरी. बाबा आम्ही इथे राजेंच्या घरी पोचलो. हं बाबा, तुम्ही कसे आहात? पोचलात ना वेळेवर नीट घरी? बरे आहात ना तुम्ही? बाबा जरा बबड्याला सांगा तुम्हाला गरम पाणी करून द्यायला. दिवसभर इतका वेळ बोलत होतात ना तुम्ही, घसा दुखत असेल ना तुमचा? सांगतो त्याला. तुझा गृहप्रवेश झाला ना सर? घर कसं आहे त्यांचं? बाबा अजून घर पाहिलंच नाही मी. बाबा अहो दिवसभर किती उभे होतात तुम्ही, पाय भरून आले असतील ना तुमचे, दुखत असतील ना. तुमच्या त्या गोळ्यांच्या डब्यात ना एका पिवळ्या डबीत आयुर्वेदिक गोळी आहे. खूप पाय दुखत असेल तर घ्या हा ती. आणि हो बाबा, फ्रीज मध्ये ना मी वरण करून ठेवलंय. कुकरमध्ये भात पण आहे केलेला. जरा बबड्याला सांगा ते वरण गरम करून घ्या त्याच्याकडनं. आणि गोळी घेण्याच्या पूर्वी थोडा वरण भात खा हा बाबा, नाही तर उष्ण पडेल गोळी तुम्हाला. इथं माझा मी बघतो, तुझं बोल. बाबा बाबा मी बरी आहे. इथे शुभ्रा, मॅडीताई, काका काकू सगळेच आहेत. रीतसर नाव घेऊन माप ओलांडून गृहप्रवेश झाला माझा. बाबा मी शुभ्राला तुमच्या काढ्याबद्दल सगळं समजावून सांगितलंय. हं ती आली की ताजा ताजा करून देईल तुम्हाला. बरं, तुझी तू काळजी घे, नीट राहा. माझी काय काळजी करू नको. मी फार काय दमलो नाहीये. मला काय हवं नको ते बघतोय. ठेवू का फोन? हो हो बाबा, एकच सांगायचं राहिलं.
बाबा तुमचा बाम आहे ना, तो मी आपल्या हॉलमध्ये टेबलाच्या खाली डाव्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय. बर. आता घर बघूया. हो. चला. वाव, तुमचा स्टडी एरिया पण खूप छान आहे सर. थँक्स. मला शांतपणे बसून वाचायला आवडतं म्हणून हे सगळं केलं खरं, पण कधी शांतपणे वाचायला बसलोच नाही. आता मात्र जमेल तसं वेळ काढत जाईल. म्हणजे तुम्हाला एकटं असायला पण आवडतं, पण घरात कुणीतरी लागतं, बरोबर ना? हा. सर मला ना तुमची ही सिस्टीम पण आवडली. कुठली? ही. आपल्या सहजीवन सोसायटीत पण लावता येईल. मराठी कविता आणि कादंबऱ्या तुला आवडतील असं वाटलं म्हणून आणल्या. तुम्ही वाचता? फारशा नाही. हा, पण तू इथे बसून वाचून दाखवलंस तर तुझ्या शेजारी बसून ऐकीन. मी जाऊ का? नाही 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 नाही, अरे पाठराखण्याची अजिबात तिची पाठ सोडू नकोस. सर बाकीच्या गोष्टी ऐकते तशी ही गोष्ट पण तुमची ऐकली तर प्रॉब्लेम होईल. चल, तुझी सगळ्यात आवडती जागा दाखवतो. वाव, मला ना खूप उत्सुकता होती का शेफच्या घरचं किचन कसं असेल हे बघण्याची. खूप छान आहे. कारण रोज सकाळी मी इथे फक्त माझी कॉफी बनवतो, बाकी सगळं अभिच किचन. पण उद्यापासून इथे पालेभाजी बनणार असं दिसतंय. आईंसाठी हे सगळंच खूप अनोखी आहे. अगं बाई, हात लावला तरी शॉक बसत नाही. डोंट वरी. शुभ्रा, अगं काय चाललंय तुझं? काय माझ्या घशात काहीतरी अडकलं होतं. शुभ्रा आता लवकर जा हा घरी. काका काकूंना पण खूप उशीर झालाय. बाबा सुद्धा वाट बघत असतील ग तिकडे. हो आई, जाते मी. नाही तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब करत, पटकन निघते. अगं शुभ्रा, अरे मॅडी, कुठे होतीस तू? सर मी इथेच होते, बिझी होते. नो नो सर, तुम्ही बिझी होता ना. मी बिझी होतो. मॅडी ऐक ना, तुला तर सरांचं घर माहितीये ना, तू मला बाकीचे रूम्स दाखवतेस का? चल चल. आणि तसंही मला लवकर निघावं लागणार आहे, हो ना आई? हो ग, सगळं सामान घेऊन आली मी. चल वेळ कमी आहे पटकन. आला. ही एक खास रूम आहे. तुला आवडेल अशी सजवायचा प्रयत्न केलाय. अगे ये ना, आत ये ना. हो. अगं बाई, येस, ही बाबांची खोली आहे, म्हणजे दत्ताजींची. हे त्यांच्या लेकीचं म्हणजे हक्काचं घर ना. ते कधीही इथे येऊन राहू शकले पाहिजेत. आसावरी माझ्याशी लग्न झालं म्हणून तुझ्या जबाबदाऱ्या सोड असं मी तुला कधीच म्हणणार नाही. दत्ताजी ही तुझी जबाबदारी आहे आणि आता माझी सुद्धा. त्यांना हे घर हक्काचं वाटेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. खूप खूप थँक्यू. हा, आय कॅन अंडरस्टँड. अरे पुणे, आता सारखं सारखं रडत नको जाऊ यार. आपलं लग्न झालंय आता. मुस्कुराव यार. अहो बघा ना, हसतेच आहे मी. चल, मी तुला आपले बेडरूम दाखवतो. हो. विसरलेच होते मी. सोम्या,
रम्या इकडे ये. हो ठीक आहे चालेल, मी करतो तुला फोन. हा काय झालं आजोबा? पाय खूप दुखतायत, तर चेपून दे ना. असे मध्येच कसे काय पाय दुखतायत? अरे मध्येच कुठे, आज दिवसभर उठबस झाली, धावपळ झाली, दगदग झाली, त्यामुळे दुखतायत. काय ना आजोबा, दगदग माझी पण झाली आहे, पाय माझेही दुखतायत, मी धावपळ केली आहे. मी चेपून वगैरे देणार नाहीये तुम्हाला, पेन किलर हवी असेल तर सांगा, मी देतो. तसल्या गोळ्यामुळे मला ऍसिडिटी होते ना. त्यांचे नखरेच खूप असतात. हे दिलं की ते होतं, ते दिलं की हे होतं. आई काढा करून द्यायची ना हो तुम्हाला, चांगले पाय चेपून द्यायची, सगळं करायची तुमच्यासाठी. पण आता आजोबा माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका, मी काही करणार नाहीये. मला माझी नोकरी आहे, मला माझी कामं आहेत. आणि हो, मला नाही वाटत शुभ्रा सुद्धा हे सगळं करेल, कारण तिलाही ऑफिस आहे आणि आता तर तिला घरची कामं सुद्धा करायची आहेत. बघा तुम्ही तुमचे स्वतःचे पाय चेपा, आणि गोळी वगैरे लागली तर मला सांगा, मी बाहेर आहे. गुड नाईट. एक असावरी लग्नाच्या आदल्या रात्रीही जागत माझे पाय चेपून देत होती, आणि एक हा कोंबडीचा काही कामाचा नाही. मॅडी चला लवकर, आपल्याला निघायला लागेल आता. येस येस येस. शुभ्रा, बलून्स किती छान वाटतात ना. खूपच छान. माझा फेवरेट कलर आहे रेड. माझा पण. चला फायनली डन. येस. निघूया का आता पटकन? चल 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 चल. सर आणि मॅडम तुम्ही? अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? आम्ही कुठे काय नाही काय नाही. आम्ही दोघी ते ऍक्च्युली घर बघत होतो, म्हणजे मी बघत होते. ओ मॅडी मला घर दाखवत होती. मस्त घर आहे तुमचं. हो मस्त डेकोरेट केलंय. म्हणजे घराचं इंटेरियर खूप छान आहे असं म्हणायचं होतं मॅडीला. हा बरं आम्ही निघतो आता. हो हो निघा, बाबा घरी वाट बघत असतील ना. काढा करून दे ना त्यांना गेल्याबरोबर. हो आई. दगदग झाली ग दिवसभराची त्यांना, बिचारांचे पाय भरून आले असतील. जमलं तर तेल लावून दे हा त्यांना. देते. निघ, खूप उशीर झालाय ना. एक मिनिट, हे काय? तुम्ही चक्क कटवताय मला. अगं निघूयात ना शुभ्रा, त्यांना तर प्रायव्हसी द्यायला पाहिजे ना. मॅडी, पण आपण गेल्यानंतर प्रायव्हसी मिळणारच आहे की त्यांना, मग काय? अगं तसं नाही, बाबा काळजी करत असतील ना म्हणून म्हटलं ग मी. बरं निघतो आम्ही. बाय बाय. बाय सर. बाय मॅम. इकडे. येस येस. अहो काय झालं? आज जाऊया ना. नको. का? ही तुमचीच खोली आहे ना. आता आपली. हो म्हणजे आपली खोली आहे ना, मग आत येऊ द्या ना मला. नको 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 नको. काय झालंय? ते आता जी हे सजावट केली आहे ना सगळी, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी काय केलेलं नाही, ते मॅडी आणि शुभ्राचा उद्योग आहे सगळा. अगो बाई, असं काय उद्योग करून ठेवला दोघींनी? नाही काही नाही. मला बघू द्या ना. नको. अहो अहो असं काय करताय? मला बघू तर द्या.